नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आज आपण बाळूमामांची लीला नवीन प्रसंग घेऊन भेटेल आलो आहोत. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. मामा म्हणत, अंधश्रद्धा नको. मामांच्या एका भक्ताचे यथाकाळा लग्न झाले. काही दिवसानंतर त्याच्या पत्नीच्या पायात सतत कळा येऊ लागल्या होत्या. ती खेडवळ विचारसरणीची होती. तिचे घोडेकर या देवावर फार श्रद्धा होती. तिच्या माहेरचा तो कुळस्वामी होता. माझा पाय दुखाचा थांबू दे, मग मी तुला लाकडाचा पाय वाहीन, असा नवस तिने घोडेकराला बोलले होते. नंतरच्या काळात पाय केव्हा दुखे केव्हा थांबे असा प्रकार चाललेला होता. अखेर वैतागून ती म्हणाली, तेवढा नवस आपण एकदा फेडून टाकू. त्यानुसार सुताराकडून लाकडी पाय तयार करून घेण्यात आला. ठरल्या दिवशी नवरा बायको दोघे जणे पिशवीतून नवसाचं वस्तू घेऊन भद्रीहून सुरूपल्लीला पायी निघाले होते. वाटेवर आदमापूर आहे, तिथे बाळूमामा वास्तव्यात आहेत. तेव्हा त्यांना वंदन न करता जाणे अयोग्य असून मामांचे दर्शन घ्यावे म्हणून ते दोघे मामांजवळ आले. संपादिक लाडका भक्त आलेला पाहून मामांना आनंद झाला. मामांना नमस्कार करून मामांनी भाविक पती पत्नीचे तेथे येण्याचे कारण पूर्वीच अंतर्ज्ञानाने ओळखले होते. त्यामुळे मामांनी त्यांच्या जवळच पिशवी आपल्याजवळ काढून घेतली व त्यातील नवस पूर्ण करण्यासाठी आणलेला लाकडाचा पाय डोका काढून फेकून दिला. त्या दोघांना मामा म्हणाले, परत असलं खुळापणा कधी करू नका ने. मामांनी त्यांना आशीर्वादपर भंडारा दिला. मामांचा भंडारा लावल्यापासून भाविकांच्या पत्नीच्या पाय ठणक्याचा जी तक्रार होती ती कायमचीच गेली. सध्या तो भक्त आणि त्यांची पत्नी बरेच वृद्ध झाले आहेत. त्यांनी आयुष्यभर मामांची भक्ती केली. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.